हाय, हॅलो, नमस्कार. मी सीमा आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर अ, हे माझ्या मुलीचे पैंजण ते खूप काळे पडले होते आणि खूप म्हणजे घाण दिसत होते. तर मी त्याला कसं साफ केलं, तर सर्वात प्रथम हे सांगते, की लहान मुलांना किंवा लहान बाळांना पैंजण का घालतात? कारण का ते लहान मुलं खेळतात, आपण कामात असतो कधी-कधी नजरचुकीनं इकडे-तिकडे लक्ष नसतं, कधी कामाच्या ह्याच्यात हे राहतो. मग ते पैंजणाच्या ते जे घुंगरांचा आवाज असतो, तर तो आवाज आपल्याला सांगतं, की आपलं बाळ कुठं आहे ते. काही-काही वेळेला ते गॅलरीत जातं किंवा बाहेर वगैरे, तर मग ते पैंजणाच्या आवाजावरून लक्षात येतं. तर त्यामुळे लहान मुलांना पैंजण हे आवश्यक घातले पाहिजेत हां. त्यासाठी अ, तर हे तर महत्त्वाचंच आहे. हे तर सर्व कारण झालीच आणि ते दिसायला पण छान दिसतं. त्यामागची भरपूर कारणे आहेत आणि मग हे मी अशा पद्धतीनं माझ्या मुलीचे पैंजण साफ केले. त्याला थोडीशी पितांबरी लावली आणि पितांबरीनं हाताने आधी चोळून घेतलं आणि नंतर ब्रश वगैरे थोडंसं घासून वगैरे स्वच्छ केले. म्हणजे ते एकदम नवीनसारखे झाले. तर तुम्ही पण तुमच्या मुलींचे वगैरे पैंजण अशा पद्धतीनं साफ करा आणि जे साफ म्हणजे वारंवार करत राहिलं की काय होतं, की मुलींच्या पायाला जे पैंजण खालची जी स्किन असते तर ती काळी पडत नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक यू.